जयसिंगपूरमध्ये गुंडगिरीला लगाम. चाकू हल्ला प्रकरणी आरोपीचा घटनास्थळी पंचनामा, पोलिसांचा धडाका. जयसिंगपूर शहरातील 11वी गल्ली येथे घडलेल्या चाकू हल्ल्याच्या घटनेनंतर पोलिसांनी त्वरित आणि ठाम कारवाई करत गुंड प्रवृत्तीवर अंकुश ठेवला आहे. या प्रकरणातील प्रमुख आरोपीला घटनास्थळी नेऊन पंचनामा व पोलीस ठाण्यापासून शहरातील प्रमुख मार्गांवरून फेरफटका मारण्यात आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व दिलासा व्यक्त केला जात आहे. शनिवार 6 डिसेंबर रोजी किरकोळ कारणावरून वाद उफाळून आला. दारू पिण्यासाठी पैसे दे या कारणावरून झालेल्या भांडणाचे रूपांतर चाकू हल्ल्यात झाले. या हल्ल्यात आकाश नलवडे आणि शाहरुख मुजावर हे दोघे गंभीर जखमी झाले होते. घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत आरोपीचा शोध सुरू केला. या प्रकरणातील संशयित आरोपी पुंडलिक गोविंद गाडीवडर, वय 30, राहणार 13वी गल्ली, जयसिंगपूर, याला जयसिंगपूर पोलिसांच्या पथकाने सोमवार 8 डिसेंबर रोजी मिरज बसस्थानकाजवळ सापळा रचून ताब्यात घेतले. पुढील तपासाअंती शुक्रवार 12 डिसेंबर रोजी दुपारी 1:30च्या सुमारास पोलीस निरीक्षक सत्यवान हाके, PSI उर्मिला खोत, प्रवीण माने तसेच पोलीस कॉन्स्टेबल रुपेश कोळी व बाळासाहेब गुत्ते यांच्या उपस्थितीत आरोपीला घटनास्थळी नेऊन पंचनामा करण्यात आला. पोलीस ठाण्यापासून घटनास्थळापर्यंत तसेच क्रांती चौक मार्गे पुन्हा पोलीस स्टेशनपर्यंत आरोपीसह फेरफटका मारण्यात आला. या कारवाईमुळे जयसिंगपूर शहरात पोलीस प्रशासनाचे कौतुक करण्यात येत आहे, तर पोलीस प्रशासनानेही शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कोणतीही तडजोड करणार नसल्याचे या कारवाईतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. चॅनेलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील